नमस्कार. तर मी कविता ज्येष्ठ इमेजिन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आम्ही काल माझ्या आईच्या घरी गेलो होतो आणि तिथे आम्हाला लग्नाला जायचं होतं. मावस भावाचं लग्न होतं, त्यामुळे तिने अगोदरच 8 दिवस अगोदर ब्लाऊज टाकलेलं होतं. आता तिला वाटलं की आता आपलं ब्लाऊज झालेलं असेल. त्यामुळे ती तिथे गेली आणि तिथून ती वापस आली तर थोडीशी नाराजच होऊन आली. तिला बोलले की आई काय झालं गं? तर ती बोलली की अगं बाई काय करते की ते 8 दिवसापासून ब्लाऊज टाकलेलं होतं पण ते काही झालं नाही. मग आता तर जाऊ दे आता तर काय दुसरी साडी घालते आणि आता आपण इथून निघूया. तर मग घरी आल्यावर आमचा बोलता बोलता विषय चालला की का गाय आपल्या घरामध्ये मशीन आहे मग तू ही मशीनवर ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न का करत नाही. तर ती बोलली की अगं बाई मला जर ब्लाऊज शिवता जर आलं असतं तर मी तिकडे कशाला टाकलं असतं. मग तुला तर मशीन चालवता येते ना गाई, आम्ही लहान असल्यापासून तू मशीन चालवतेस. मग तू एखादा ब्लाऊज शिवण्याचा का प्रयत्न करत नाही. पण ती बोलली की मला येतच नाही तर मी शिवू कसं. यावरून मला लक्षात आलं की आता माझ्या मावशीच्या घरात मशीन आहे, माझ्या आईच्या घरात मशीन आहे, पण त्या कशासाठी वापरतायत की त्या फक्त टिपा मारण्यासाठी वापरतायत. कारण ऑलरेडी त्यांना मशीन चालवता येते. पण ब्लाऊज काही येत नाही कारण शिक्षण कमी असल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ते बसलं नाही. आणि मुळात म्हणजे एवढा संसार सोडून आम्हाला लहानचं मोठं करण्यामध्ये ती स्वतःवर तिने काही लक्ष दिलं नाही. यामध्ये तिला शिकायला सुद्धा भेटलं नाही. पण मग अशाही खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी असतील की त्यांच्या मागं खूप खटलं असेल, खूप फॅमिली असतील, कामामध्ये 12-1 वाजतो, त्यानंतर शक्य होत नाही ब्लाऊज शिवण्यासाठी किंवा शिकायला जाण्यासाठी. त्यामुळेच मला असं वाटलं की अशा माझ्या मैत्रिणीसाठी आता आपण एक व्हिडिओ बनवून टाकावा. कारण ज्या शिकलेल्या नाही आहे, त्यांचं शिक्षण नाही आहे, अशांसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. का ज्यांना अगदी सोप्या पद्धतीमध्ये शिकता येईल म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. कारण जे आहे आपण जे शिकतो, जे बाहेर क्लासला जातो, ई बिंदूपासून सी बिंदूपर्यंत, सी बिंदूपासून ते ई बिंदूपर्यंत, हे जास्त कमी शिकलेल्या मुलींना, माझ्या मैत्रिणींना हे कळत नाही. तर मग त्याचमुळे आपण काय करणार आहोत, एकदम गावठी आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आपण इथे शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण माझ्या अशा काही मैत्रिणी पण आहेत की त्यांना, मैत्रीण तर सोडा, माझी स्वतःची बहीण आहे का तिला चांगला स्वयंपाक बनवता येत नाही. एक साधी सिंपल भाजी बनवायची आणि पोळ्या बनवायच्या. माझ्या बहिणीला अक्षरशः बाजरीची भाकरसुद्धा जमत नाही. तर मग माझ्या अशा काही मैत्रिणीसुद्धा असतील की त्यांना स्वयंपाक जमत नसेल, त्यांना चहा कसा बनवायचा, अगदी पुरणपोळी कशी बनवायची, बिर्याणी कशी बनवायची, ते सुद्धा आपण इथे शिकवण्याचा प्रयत्न करू. ज्या माझ्या अशा मैत्रिणी आहेत की त्यांना खूप कुकिंगची हौस आहे, पण कुकिंग जमत नाही. काळा मसाला कसा बनवायचा, कसा तयार करायचा, कशी काळ्या मसाल्याचं वांगं करायचं, काळ्या मसाल्याची भाजी करायची, हे जमत नाही. मेथीची भाजी खुडता येत नाही, मेथीची भाजी करता येत नाही, ठेचा कसा करायचा, तो करता येत नाही. तर ते सुद्धा आपण इथे शिकवण्याचा प्रयत्न करू. पण हो, आपल्याकडून हे शक्य होणार नाही. कसं? तर आपल्याकडे याला वेळ लागेल. तर त्यासाठी आपण इथे रोज एक व्हिडिओ टाकून देऊया. त्यासाठी आपण एक दिवस ब्लाऊज कटिंग शिकू, तर एक दिवस आपण इथे कुकिंग शिकू. तर त्यासाठी आपण इथे एक दिवस प्रिन्सेस कट शिकू, तर एक दिवस कटोरी शिकू, तर एक दिवस बिर्याणी शिकू, तर एक दिवस साधा सिंपल चहा शिकू. जर ज्याला शिकायचं असेल, जे शिकायचं असेल, त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावे, तुम्हाला काय शिकायचं आहे. आणि हो, आपल्या या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.